आपण त्रिकोणाची माहिती घेतली की नैक रेषीय 3 बिंदू जोडून तयार होणाऱ्या आकृतीला त्रिकोण असं म्हणतात. म्हणजे साध्या सोप्या भाषेत 3 कोन 3 बाजू असणाऱ्या बंदिस्त आकृतीला त्रिकोण म्हणतो. मग या त्रिकोणाचे गुणधर्म कोणते? तर पहिला त्रिकोणाचे गुणधर्म, पहिल्यांदा आपण परिमिती म्हणजे काय, तर परिमिती पहिला, ही परिमिती म्हणजे पेरिमीटर, आपण इंग्रजीमध्ये त्याला पेरिमीटर म्हणतो. परिमिती म्हणजे 3ही बाजूंची बेरीज. यात संपूर्ण आपण प्रॉपर्टीमध्ये संपूर्ण माहिती घेणार आहोत, त्याचे सर्व गुणधर्म पाहणार आहोत. परिमिती म्हणजे 3ही बाजूंची बेरीज, परिमिती. आता दुसरा आहे की त्रिकोणाच्या सर्वात महत्त्वाचा हा गुणधर्म आहे. त्रिकोणाच्या 3ही कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. त्रिकोणाच्या 3ही कोनांच्या मापांची बेरीज, 3ही कोनांच्या मापांची बेरीज, मापांची बेरीज 180 अंश असते. म्हणजे दोन काटकोन असते. वेगळ्या भाषेमध्ये सांगितलं, काटकोन 90 अंशाचा असतो. 2 काटकोन म्हणजे 90 गुणिले 2 केले किंवा 90 अधिक 90 180 अंश असते. त्रिकोणाच्या 2 बाजूंच्या लांबीची बेरीज ही मोठ्या बाजूपेक्षा जास्त असते. पहा, महत्त्वाच्या प्रॉपर्टीज आहेत, महत्त्वाचे गुणधर्म आहेत. त्रिकोणाच्या 2 लहान बाजूंची बेरीज, लहान बाजूंची बेरीज त्रिकोणाच्या 2 लहान बाजूंची बेरीज ही मोठ्या बाजूपेक्षा जास्त असते. मोठ्या बाजूपेक्षा जास्त असते. म्हणजे काय, साध्या सोप्या भाषेमध्ये सांगतो. म्हणजे उदाहरणार्थ एखादा आपण काटकोन त्रिकोण काढला किंवा विशालकोन त्रिकोण काढला की हा विशालकोन त्रिकोण आहे. आता या 2 कोनाचं उदाहरणार्थ ही बाजू 3 सेंटीमीटर, ही बाजू 4 सेंटीमीटर, तर या बाजूची ही बाजू असणार आहे, ही या बाजूपेक्षा कमी असणार आहे. ही 3 आणि 4 7 होते, म्हणजे ही बाजू तुमची 7 पेक्षा कमीच असणार आहे. ही 7 पेक्षा जास्त कधी असू शकत नाही. म्हणजे साध्या सोप्या भाषेत काय, ही लहान 2 बाजूंची बेरीज ही मोठ्या बाजूपेक्षा मोठी असते किंवा जास्त असते. म्हणजे लहान 2 बाजूंची बेरीज केली ही मोठ्या बाजूपेक्षा जास्त असते. ही सगळ्यात महत्त्वाची प्रॉपर्टी आहे. त्रिकोणाच्या लहान 2 बाजूंची बेरीज ही मोठ्या बाजूपेक्षा जास्त असते. आता तिसरा आहे, त्रिकोणाची जी बाजू मोठी आहे त्यासमोरील कोन मोठा असतो. जी लहान बाजू आहे त्याच्यासमोरील कोन, आता पहा या ठिकाणी तुम्ही बारकाईनं पहा की ही बाजू लहान आहे, त्यासमोरचा कोन लहान येईल. ही त्यापेक्षा मोठी आहे, त्यासमोरचा मोठा कोन येईल. आणि ही सगळ्यात मोठी आहे, त्यासमोरचा कोन मोठा आहे. म्हणजे त्रिकोणाच्या ज्या कोनाची चौथी प्रॉपर्टी आहे, चौथी प्रॉपर्टी, त्रिकोणाच्या मोठ्या बाजूसमोरील कोन, त्रिकोणाच्या मोठ्या बाजूसमोरील कोन मोठा असतो. मोठ्या बाजूसमोरील कोन
मोठा असतो. आणि लहान बाजू समोरील कोण लहान असतो. अरे साध्या सोप्या भाषेमध्ये ज्या लहान कोण आहे त्या समोरची बाजू लहान येईल. उलट्या बाजूने विचार केला, जो कोण मोठा आहे त्या समोरची बाजू सर्वात मोठी आहे. म्हणजे त्रिकोणाच्या लहान बाजू समोरील कोण लहान असतो, मीडियम बाजू समोरील कोण मीडियम असतो आणि मोठ्या बाजू समोरील कोण सर्वात मोठा असतो. पण तिन्ही कोणाच्या मापाची बेरीज 180 अंशच असते. 180 अंशापेक्षा मोठी असू शकत नाही. आता त्रिकोणाचा बाह्य कोण, आता उदाहरणार्थ पहा की आता या ठिकाणी थोडंसं 6वी 7वीच्या लेवलचं आहे की आता उदाहरणार्थ हा कोण मी इथे देतो, हा 20 अंशाचा आहे, हा 30 अंशाचा आहे. मग हा कोण किती अंशाचा येईल पहा बरं. 180 मधून हा 30 आणि हा 20 50 गेले तर राहिला 130 अंशाचा. ओके. आता पहा प्रॉपर्टी खूप महत्त्वाची आहे की आता याचा बाह्य कोण, ही बाजू आहे म्हणजे ही बाजू मी वाढवली तर हा झाला त्रिकोणाचा कोण आणि हा आहे तो बाह्य कोण, त्रिकोणाचा बाह्य कोण. आता याच्या मापाची बेरीज हा किती मापाचा असेल तर हा रेषीय जोडीतला कोण झाला. हा 20 अंशाचा आहे म्हणजे हा किती असणार आहे, 180 मधनं 20 गेले म्हणजे किती असणार आहे 160 अंशाचा. आता तुम्ही जर बाकीचे बाहेरची म्हणजे या बाह्य कोणाला संलग्न असणारा हा कोण आहे 20 अंशाचा. मग जर त्रिकोणाच्या एका या बाह्य कोणाचं माप हे त्या त्रिकोणाच्या असंलग्न असणाऱ्या दोन कोणांच्या मापाच्या बेरजे एवढं आहे. म्हणजे या कोणाला या बाह्य कोणाला संलग्न हा कोण आहे, मग हा संलग्न कोण सोडून दिला, बाहेर बाकीच्या दोन कोणांच्या मापांची बेरीज केली तर किती येईल 130 अधिक 30 160. इथं किती आली 160. आता हा कोण आहे याचा बाह्य कोण पहा, हा 30 अंशाचा कोण असेल तर याचा बाह्य कोण किती मापाचा येईल म्हणजे रेषीय जोडीतला कोण येईल किंवा पूरक कोण येईल. हा 30चा आहे म्हणजे हा कितीचा असणार आहे 180 मधनं 30 गेले म्हणजे हा असणार आहे 150 अंशाचा. मग तुम्ही याला असंलग्न असणाऱ्या दोन कोणाच्या मापांची बेरीज पहा, हा 130चा आहे हा 20चा आहे, या दोघांच्या मापाची बेरीज किती आली 150. म्हणजे साध्या सोप्या भाषेमध्ये तुम्हाला नियम सांगणार आहे. आता हा किती आहे 130चा, याचा बाह्य कोण काढू आपण. हा 130चा असेल तर याचा बाह्य कोण कितीचा येईल, हा 50 अंशाचा येईल. मग याला संलग्न हा कोण आहे, संलग्न कोण सोडून उरलेल्या दोन संलग्न कोणाच्या मापाची बेरीज किती येते 30 आणि 20 50. म्हणजे इथं प्रॉपर्टी काय तयार झाली, नियम काय तयार झाली, त्रिकोणाच्या बाह्य कोणाचे माप ही 5वा आहे, 5वी प्रॉपर्टी आहे. त्रिकोणाच्या बाह्य कोणाचे माप, बाह्य म्हणजे बाहेरचा, बाह्य कोणाचे माप, त्रिकोणाच्या बाह्य कोणाचे माप हे संलग्न नसलेल्या, हे संलग्न नसलेल्या संलग्न नसलेल्या आंतरकोनाच्या मापाच्या, संलग्न नसलेल्या आंतरकोनाच्या मापाच्या, आंतरकोनाच्या मापाच्या बेरजे एवढे असते. आंतरकोनाच्या मापाच्या बेरजे एवढे असते. पुन्हा एकदा समजून देतो तुम्हाला की पहा, त्रिकोणाच्या बाह्य कोणाचे माप हे संलग्न नसलेल्या आंतरकोनाच्या मापाच्या बेरजे एवढे असते. काय झालं, आंतरकोनाच्या मग काय लिहायला पाहिजे तिथं, तर पहा पुन्हा एकदा समजून देतो. ही त्रिकोणाचा बाह्य कोण म्हणजे काय, की हा त्रिकोण आहे,
याच्यामध्ये मी वेगवेगळी मापं देतो की उदाहरणार्थ हा 40 आहे, हा 60 आहे, हा किती अंशाचा असेल? 60 अधिक 40 100 झाला, म्हणजे हा येणार आहे 80 अंशाचा. आता याचा बाह्य कोन 40 अंशाचा आहे, त्याचा बाह्य कोन मी रेषे जोडीतला कोण असणार आहे, पूरक कोण असणार आहे, याची बेरीज 180 अंश असते. म्हणजे हा कितीचा येईल? हा 40चा आहे म्हणल्यानंतर हा 140 अंशाचा येईल. हे काढण्यासाठी दुसरं सूत्र काय की या कोणाला संलग्न नसणारे हे दोन कोण त्याला संलग्न नाहीत. संलग्न म्हणजे एक सामायिक भुजा असणारे संलग्न कोण असतात. हे दोन कोण संलग्न नाहीत. या दोन कोणांच्या मापाची बेरीज ही येणार आहे. पहा बरं, 80 आणि 60 याची बेरीज 140 अंश येते. म्हणजे त्रिकोणाच्या बाह्य कोणाचे माप त्या कोणाला संलग्न नसणाऱ्या आंतरकोणाच्या मापाच्या बेरजे एवढं असतं. आता हा 60 अंशाचा आहे, याचा बाह्य कोण किती अंशाचा येईल पहा. याचा बाह्य कोन हा 60चा आहे म्हणजे याचा बाह्य कोन 120 अंशाचा येईल. मग याला संलग्न नसणारे हे दोन कोण आहेत. या दोन कोणांच्या मापाची बेरीज पहा, 80 आणि 40 120 येते. या ठिकाणी पहा हा 80 अंशाचा आहे म्हणजे याचा बाह्य कोन कितीचा येईल 180 मधनं 80 वजा केले 100. मी याला संलग्न या 100 अंशाचा बाह्य कोण आहे त्याला संलग्न नसणार. हा संलग्न कोण आहे त्याचा संलग्न नसणारे हे दोन कोण आहेत. या दोन मापांची या दोन कोणांची बेरीज केली तर 60 अधिक 40 100 येते. म्हणजे हा काय झाला गुणधर्म त्रिकोणाचा. त्रिकोणाची प्रॉपर्टी सगळ्यात महत्त्वाची आहे. त्रिकोणाच्या बाह्य कोणाचे माप हे संलग्न नसलेल्या आंतरकोणाच्या मापाच्या बेरजे एवढे असते. आता त्रिकोणाच्या तिन्ही बाह्य कोणांची बेरीज पहा. आता इथं तुम्हाला दोन आकृत्या काढलेत. त्रिकोणाच्या तीनही त्रिकोणाला तीन बाह्य कोण असतात. त्रिकोणाच्या तीनही बाह्य कोणांच्या मापांची बेरीज बाह्य कोणांच्या मापांची बेरीज त्रिकोणाच्या तीनही बाह्य कोणांच्या मापाची बेरीज. आता हा 40चा याचा बाह्य कोण कितीचा आला 140चा. बाह्य कोणाचे पाहिजेत. हा 60चा याचा बाह्य कोण कितीचा आला 120चा. हा 80 त्याचा बाह्य कोण कितीचा आला 100चा. याची बेरीज करा किती बेरीज येते पहा 140 120 आणि 100 एकूण बेरीज येते 360 अंश. या ठिकाणी पहा या ठिकाणचे तीन एक बाह्य कोणाची माप पाहू. हा 20 आहे त्याचा बाह्य कोण कितीचा आला 160चा. हा 30चा आहे त्याचा बाह्य कोण किती आला 150चा. हा 130चा आहे त्याचा बाह्य कोण किती आला 50चा. या तिन्ही कोणांची बाह्य कोणाची बेरीज करा 0 0 0 5 आणि 5 10 आणि 6 16 6 चले 1 आणि 1 2 आणि 1 3. म्हणजे काय इथं तयार झाला नियम. त्रिकोणाच्या तीनही बाह्य कोणांच्या मापांची बेरीज 360 अंश असते किंवा 4 काटकोन असते. त्रिकोणाच्या तीनही बाह्य कोणांच्या मापांची बेरीज 360 अंश असते. हा नियम आहे, प्रॉपर्टी आहे, गुणधर्म आहे. हा लक्षात आला पाहिजे तुम्हाला की सर आम्ही 4थीला आहे 5वीला आहे आम्हाला काय हे माहिती असलं पाहिजे. जेव्हा तुम्ही इतरांपेक्षा पुढे तुम्ही 2 काकणं पुढे जाल तेव्हा तुम्हाला या गोष्टी कळणार आहेत. आता त्रिकोणाची परिमिती आपण पाहिली. मग या त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढायचं असेल तर कसं काढलं जातं. तर त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं सूत्र त्रिकोणाची परिमिती तीनही बाजूंची बेरीज झाली. हा 6 झाला. 7वा आहे सूत्र आहे या ठिकाणी त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर सातवा त्रिकोणाचे क्षेत्रफळ
1/2 पाया गुणिले उंची म्हणजे पाया गुणिले उंची, किंवा साध्या सोप्या भाषेमध्ये तुम्ही करू शकता. या ठिकाणी लंब उंची द्यायला हवी. या ठिकाणी आता उदाहरणार्थ हा त्रिकोण आहे, या त्रिकोणाच्या बाजूंची मापं घेऊ आपण की 8 सेंटीमीटर आहे आणि त्याची लंब उंची 3 सेंटीमीटर आहे. ही 8 सेंटीमीटर आहे या त्रिकोणाचा पाया, ही 5 सेंटीमीटर आहे, ही 5 सेंटीमीटर, ही पण 5 सेंटीमीटर आहे आणि ही जी उंची आहे ही दिलेली आहे. आता यातल्या कोणांची मापं लिहू नका. ही उंची दिलेली आहे 4 सेंटीमीटर. तर या त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती? त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर 1/2 याला म्हणायचं पाया, आणि ही उंची, ही नाही उंची, ही उंची नाही आहे, लंब उंची. इथं काटकोन असतो तेव्हा त्याला लंब उंची म्हणतात. मी काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर पाया गुणिले उंची याची निमपट म्हणजे याला भागिले 2 असंही सूत्र मांडू शकता. 1/2 पाया गुणिले उंची असंही मांडू शकता. आणि मग या ठिकाणी पाया दिलेला आहे 8 आणि उंची दिलेली आहे 4, याला भागिले 2 असं मांडा, किंवा 1/2 गुणिले 8 गुणिले 4 असं मांडा. बे 1 बे, बे चौक 8, 4 चौक 16 चौरस क्षेत्रफळ आहे ते चौरसामध्ये मोजलं जातं, चौरस सेंटीमीटर. म्हणजे जर त्रिकोणाचा तुम्हाला जर क्षेत्रफळ काढायचं असेल तर त्या ठिकाणी पाया आणि लंब उंची, नुसती उंची नाही तर ती लंब उंची असावी लागते, की या ठिकाणी 90 अंशाचा कोन होतो तेव्हा त्याला लंब उंची. ही तिरकस आली, तिरकस उंची नाही आहे तर त्याला लंब उंची असणं गरजेचं असतं. आणि याची परिमिती किती येईल पहा बरं. या त्रिकोणाची परिमिती किती येईल? परिमितीचं काय सूत्र आहे? परिमिती बरोबर 3ही बाजूंची बेरीज. म्हणजे या ठिकाणी या त्रिकोणाची परिमिती आपल्याला काढता आली पाहिजे, त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढता आलं पाहिजे. म्हणजे त्रिकोणाच्या सगळ्याच गोष्टीचा आपल्याला इथं गुणधर्म समजले पाहिजेत. परिमिती, त्रिकोणाची परिमिती. आता प्रत्येक वेळी त्रिकोण लिहिण्याची जर असं आपण आकृती काढली की याला म्हणतात त्रिकोणाची परिमिती. त्रिकोण परिमिती याचा अर्थ काय? त्रिकोणाची परिमिती बरोबर 3ही बाजूंची बेरीज. साध्या सोप्या भाषेमध्ये सूत्र आहे 3ही बाजूंची बेरीज किंवा 3ही बाजूंची बेरीज. तिन्ही ही मराठी भाषा आहे, असं विशिष्ट असे ह्याच्यामध्ये बांधून राहत नाही. हे काय म्हणेल? बाजू 1 अधिक बाजू 2 अधिक बाजू 3ची बेरीज. पहिली बाजू, दुसरी बाजू, तिसरी बाजू, तिन्ही बाजूंची बेरीज, 3ही बाजूंची बेरीज, तिन्ही बाजूंची बेरीज तेच आहे. म्हणजे इथं 3ही बाजू, एक बाजू किती आहे? 8 आहे, दुसरी बाजू किती आहे? 5 आहे, तिसरी बाजू किती आहे? 5 आहे. म्हणजे याची परिमिती किती येईल? 5 आणि 5 10 आणि 8 18. आता हे परिमिती आहे. परिमिती म्हणजे याच्या बाजूने रिबन बांधायची. हे क्षेत्रफळ नाही आहे, त्यामुळे ते आहे त्या परिमाणामध्येच मोजली जाते. 18 सेंटीमीटर येईल. क्षेत्रफळ म्हणजे त्याने व्यापलेली जागा, आणि परिमिती म्हणजे त्याच्या बाजूने रिबन बांधायची, पट्टी बांधायची, त्याला लागणारी म्हणजे त्याच्या बाजूने कंपाऊंड करायचं असेल तर त्याला म्हणायचं परिमिती काढावी लागते. आणि त्याच्यात फरशी बसवायची असेल तर त्याला क्षेत्रफळ काढावं लागतं. म्हणजे परिमिती वेगळं, क्षेत्रफळ वेगळं. परिमिती म्हणजे त्याच्या बाजूने कंपाऊंड करायचं आहे, त्याच्या बाजूने भिंत बांधायची, तारेचं वॉल तारेचं कंपाऊंड करायचं, मी त्याला परिमिती लागते. आणि याच्यामध्ये गवत लावायचं असेल, फरशी टाकायची असेल, तलाव बांधायचा असेल तर त्याला जागा किती आहे तर त्याचं क्षेत्रफळ हे चौरसामध्ये सांगितलं जातं. आणि परिमिती आहे त्या परिमाणामध्ये, ते चौरसामध्ये सांगितलं जात नाही. असे आपण हे त्रिकोणाचे सर्व गुणधर्म पाहिलेले आहेत, तुम्हाला अगदी व्यवस्थित समजले असतील. ओके, धन्यवाद.